हा समोर आहे श्री सुवर्ण गणेश मंदिर। बघा किती पर्यटक दर्शनासाठी आलेले आहेत। जे चिऱ्याचे जांबा दगड आहे त्याच्या दगडात पूर्ण मंदिर देखील त्यामध्ये आणि त्यावर चांगली रंगरंगोटी केलेली आहे। मंडळी आता ही प्रदक्षिणा मारायचा रस्ता आहे आणि आता आपण सगळे प्रदक्षिणा मारत आहोत। सुंदर असं तुळशी वृंदावन देखील आहे। रूपनारायण आणि सुंदर नारायणचे मंदिर आहे। आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे। आता आपण रूपनारायण मंदिरात आलो आहोत। त्यांचे कळस देखील गगनचुंबी आहेत। नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीर कीर या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मंडळी आता आपण मनोरंजन बीच रिसॉर्ट या रिसॉर्टवरून निघून आता आपण दिव्यागरमधील प्रसिद्ध असं सुवर्ण गणपती मंदिर ते आता पाहायला चाललो आहे। आणि तिकडनं आजूबाजूचे परिसर बघणार, तिकडचे अजून काय मंदिर आहेत ते पाहणार आणि मग मुंबईला रवाना होणार। तर ह्या व्हिडिओत आपल्याला हे सर्व काय पाहायला मिळणार आहे। तर ही व्हिडिओ आपण पूर्ण करा जेणेकरून आपल्याला इकडचं गणपती मंदिर आणि इकडचा परिसर पाहायला मिळेल। चला मंडळी। तर मंडळी ही आहे मंदिराच्या समोरची पार्किंगचा स्पेस। तर इथे बघा सगळ्या प्रकारच्या गाड्या, बसेस, पार्किंगची व्यवस्था आहे। आणि हा समोर आहे श्री सुवर्ण गणेश मंदिर। तर आता आपण जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया। मंडळी हा बघा, हा आहे सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागर। येथील आतमध्ये जाण्याचा हा रस्ता। आणि आज रविवार असल्या कारणामुळे बघा किती पर्यटक दर्शनासाठी आलेले आहेत आणि पूर्ण गर्दीच गर्दी आहे। आतमध्ये दर्शन घेऊन आलो आपण। मस्त अशी दीपमाळ आहे, तेही देखील जांभ्या दगडात, म्हणजे जे चिऱ्याचे जांबा दगड आहे त्याच्या दगडात पूर्ण मंदिर देखील त्यामध्ये आणि त्यावर चांगली रंगरंगोटी केलेली आहे। आणि हा प्रदक्षिणा मारण्याचा रस्ता आहे। तर आता आपण इकडनं प्रदक्षिणा मारूया। मंडळी आता ही प्रदक्षिणा मारायचा रस्ता आहे आणि आता आपण सगळे प्रदक्षिणा मारत आहोत। प्रदक्षिणा मारून आता आपण इकडनं बघा जे मंदिराचं गणपतीचं दर्शन घेतलं, हे गणपतीची इकडे पाठची बाजू, इथे आता आपण प्रदक्षिणा एक फेरी मारून आता आपण इकडनं निघू। बघा शाळेची देखील सहल आली आहे। शाळेची नाही, ही कॉलेजची असणार, मुलं मोठी आहेत। अशा प्रकारे आपली ही एक प्रदक्षिणा इथे पूर्ण झाली। मंदिराच्या आवारात पहा सुंदर असं तुळशी वृंदावन देखील आहे। बघा मस्त असं तुळशी वृंदावन देखील इथे आहे। आणि हे गणपती मंदिराचा कळस। बोला गणपती बाप्पा मोरया। आता आपण दर्शन घेऊन मंदिरातून आलो आणि तसेच इथे स्टॉल्स वगैरे, कोकणचा मेवा, कोकम सरबत, आंबापोळी, कोकम, पीठ, पापड इत्यादी प्रकार इथे आपल्याला कोकण मेवा म्हणून घेता येतो। तर मंडळी आपण सुवर्ण गणेश मंदिराचं दर्शन घेऊन आता श्री रूप नारायण व श्री सुंदर नारायण मंदिराकडे आपण आता जात आहोत। हे बघा, हे देखील चिऱ्यांचे मस्त असे रूपनारायण आणि सुंदर नारायणचे मंदिर आहे। त्याचं दर्शन घ्यायला आता आपण जात आहोत। पहा मंदिरांची कळस कसे गगनचुंबी आहेत, मस्तच। तर चला आता आतमध्ये जाऊन मंदिरात दर्शन घेऊया। आता आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे। सुंदर नारायण यांची ही सुबक मूर्ती, पाषाणी सुबक मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। जसं आपण सुंदर नारायण यांचं दर्शन घेतलं तसंच आता आपण रूपनारायण मंदिरात आलो आहोत। तेथेही आपण आता रूपनारायण यांचं दर्शन घेऊया। पहा मंदिरचा दरवाजा बंद आहे
पण आपल्याला बघा रूपनारायणाची सुंदर पाषाणी मूर्ती ही देखील आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. येथे देखील पार्किंगची व्यवस्था देखील मस्त आहे आणि तसेच इथे जांभ्या दगडातील ही दीपमाळ आपल्याला इथे पाहायला मिळत आहे या गगनचुंबी नारळांच्या झाडामध्ये. मंदिराचा परिसर आणि मंदिर मस्त अशा लाल सुबक जांभ्या दगडांनी बांधण्यात आलेले आहे आणि त्यांचे कळस देखील गगनचुंबी आहेत आणि मंदिरं पाहून एकदम मन कसं प्रसन्न होतं. बघा पर्यटक मंदिरामध्ये रूपनारायण आणि सुंदरनारायण यांचं दर्शन घेत आहेत आणि तसेच ह्या बाजूला इथे ह्या जांभ्या दगडांच्या हे कातळामध्ये आतमध्ये बघा विहीर आहे आणि त्यात मासे देखील आहेत, कासव आहे पहा. तर मंडळी सुंदर असे रूपनारायण आणि सुंदरनारायण हे मंदिर हे पाहून आता आपण आता इकडनं मुंबईसाठी रवाना होत आहे. बघा दिव्यागर हे गाव किती सुंदर आहे. सुंदरनारायण रूपनारायण तसेच सुवर्ण गणेश मंदिर आणि या नारळा सुपारींच्या बागा आणि पाखाड्या आणि तसेच सुंदर असा लाभलेला दिवेघर समुद्रकिनारा हे सगळं पाहून आता आपण आज दिवेघरहून मुंबईसाठी रवाना होत आहे. बघा इथे नारळ पाण्याची देखील व्यवस्था आहे, मस्तपैकी नारळ पाणी आपण इथे पिऊ शकतो. तशीच पार्किंगची व्यवस्था आहे. तर चला मंडळी आता आपण मुंबईसाठी रवाना होत आहेत आणि आपले सगळे मित्र हे बघा कपिल आणि हा प्रदीप हे आता 2 व्हीलरने पुढे होतील आणि आपले मंडळी येत आहेत आपल्या 4 व्हीलरनी. तर मंडळी पहा जबरदस्त असा नारळा सुपाऱ्याने भरलेला हा रूपनारायण सुंदरनारायण हा परिसर आणि बघा सुंदरनारायणाचं मंदिर देखील इकडनं दिसतं आहे आणि हे उंच उंच नारळाची मस्त अशी झाडे दोन्ही बाजूला जबरदस्त अशा केळीची देखील झाडं आहेत, नारळाची देखील झाडं आहेत, सुपाऱ्यांची देखील झाडं आहेत आणि हे बघा इथे आपल्याला मी जवळून दाखवतो. आपल्याला इथे सुपाऱ्या पाहायला भेटत आहे आणि हे बघा नारळ देखील लागलेले आहेत मस्त. आणि हा रस्ता आता आपण इकडनं बाहेरच्या दिशेला जातो. तर मंडळी अशा प्रकारे आपण रूपनारायण आणि सुंदरनारायण यांचं दर्शन घेतलं आणि या पाखाडीतून आपण आता बाहेरच्या दिशेला जात आहोत. आणि तसेच आपण काल दिव्यागर इथे आलो, तिथे बीचवर फिरलो. तसेच आज सुवर्ण गणेश मंदिर, रूपनारायण मंदिर, सुंदरनारायण मंदिर यांचं दर्शन घेतलं. चांगल्या प्रकारे आपलं दर्शनही झालं आणि आता आपण आपल्या गाडीने परत मुंबईला रवाना होत आहेत. तर इकडचा परिसर मी आपल्याला या माझ्या व्हिडिओमार्फत थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. तर माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी पाहुणे मंडळी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान आणि नवनवीन जर आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या समीर किरिया चॅनलला जरूर भेट द्या. चला मंडळी पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.